तर नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, स्वागत आहे आपल्या विजन नोकरी या यूट्यूब चॅनलवर. तर विद्यार्थी मित्रांनो, महाराष्ट्रातल्या कुठल्याही DCC बँकेत तुम्हाला सिलेक्शन पाहिजे असेल तर त्यासाठी इम्पॉर्टंट आहे विद्यार्थी मित्रांनो, प्रिव्हियस इयर म्हणजे मागील वर्षी झालेल्या प्रिव्हियस इयर क्वेश्चन पेपरवर प्रॅक्टिस असणं आणि सब्जेक्ट वाईज नोट्सचा तुम्ही अभ्यास करा विद्यार्थी मित्रांनो. खास करून कृषी व सहकार, ठीक आहे, ग्रामीण अर्थव्यवस्था, कम्प्युटर, सहकार रिलेटेड जे कम्प्युटरचे टॉपिक असते त्यावर तुम्ही लक्ष द्या, जेणेकरून तुमचं DCC बँकेत फिक्स सिलेक्शन व्हायला पाहिजे. तर त्यासाठी विद्यार्थी मित्रांनो तुम्हाला एक महत्त्वाची अपडेट देऊन देतो, त्यानंतर आपल्या व्हिडिओला सुरुवात करूया. तर नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, नुकताच ठाणे DCC बँकेचा रिझल्ट लागलेला आहे. हा जो आहे विद्यार्थी मित्रांनो DCC बँकेचा ग्रुप आहे. तर आपला विद्यार्थी हा सिलेक्ट झालेला आहे. कॉंग्रॅच्युलेशन, यू बीन सिलेक्टेड फॉर द इंटरव्ह्यू. तर अशाच प्रकारे आपले विद्यार्थी सिलेक्ट होत आहे. विद्यार्थी मित्रांनो, विजन नोकरीने दिलेल्या प्रिव्हियस इयर क्वेश्चन पेपर आणि नोट्सचा तुम्ही अभ्यास करा. खास करून तुम्ही नोट्सचा जो अभ्यास करा विद्यार्थी मित्रांनो, महाराष्ट्रातल्या कुठल्याही DCC बँकेत तुम्हाला सिलेक्शन पाहिजे असेल तर खास करून कृषी व ग्रामीण सहकार यांसारख्या नोट्सचा तुम्ही अभ्यास करा विद्यार्थी मित्रांनो, आणि महाराष्ट्रातल्या कुठल्याही DCC बँकेत तुम्ही आपलं सिलेक्शन पक्क करा. आजच दिलेल्या विद्यार्थी मित्रांनो, जे कोणतेही विद्यार्थी DCC बँकेत, महाराष्ट्रातल्या कुठल्याही DCC बँकेत सिलेक्ट होतात त्यावर विद्यार्थी मित्रांनो एकच गोष्ट मला सांगायची आहे की तुम्हाला जर कट ऑफ यादीपेक्षा जास्त मार्क असेल तर तुमचं सिलेक्शन फिक्स आहे ना. तुमचं सिलेक्शन जर तुम्हाला कट ऑफ यादीपेक्षा जास्त मार्क असेल तर तुमचं फायनल लिस्टमध्ये तुमचं नाव येऊन जाईल आणि तुम्हाला इंटरव्ह्यूला बोलावून 10 मार्काचा इंटरव्ह्यू असतो विद्यार्थी मित्रांनो. ठीक आहे, परीक्षा 90 मार्काची जरी असली 10 मार्काचा इंटरव्ह्यू असतो. इंटरव्ह्यूवर तुमचं सिलेक्शन नाही आहे, फक्त 10 मार्काच्या तुम्हाला मार्क मिळणार आहे. तर जर तुम्हाला फायनल लिस्टमध्ये कट ऑफ यादीच्या वरतं मार्क्स असेल तर तुमचं फिक्स सिलेक्शन आहे, कोणीही तुम्हाला रोखू शकत नाही. खूप विद्यार्थ्यांचा समज आहे की सर यात फ्रॉड होतो, यात असं होते, यात तसं होते. परंतु विद्यार्थी मित्रांनो, तुम्हाला जर कट ऑफ यादीच्या वरतं मार्क मिळाले, फॉर एक्झाम्पल जास्तीत जास्त DCC बँकेचा जो कट ऑफ यादी असतो तो 60 ते 70च्या जवळपास मधात असतो. तुम्हाला जर सपोज एखाद्या DCC बँकेची एक्झाम आहे, फॉर एक्झाम्पल अपकमिंग यवतमाळ DCC बँकेची एक्झाम आहे, त्यात जर तुम्हाला 60 मार्क भेटले विद्यार्थी मित्रांनो आणि कट ऑफ लागला 59 मार्कावर, तर तुमचं फायनल लिस्टमध्ये नाव येणं हे कंपल्सरी आहे, येणारच. तुम्ही विद्यार्थी मित्रांनो तुमच्या अभ्यासाकडे लक्ष द्या आणि जास्तीत जास्त विद्यार्थी मित्रांनो तुम्हाला मार्क्स कसे गेन होईल त्यावर तुम्ही लक्ष द्या. ठीक आहे, विजन नोकरीने प्रोव्हाइड केलेल्या DCC बँकेच्या प्रत्येक नोट्सचा तुम्ही अभ्यास करा विद्यार्थी मित्रांनो. ठीक आहे, जास्तीत जास्त कृषी व ग्रामीण सहकार, बँकिंग, ठीक आहे, यावर तुम्ही लक्ष द्या आणि DCC बँकेत अपकमिंग यवतमाळ DCC बँक असो किंवा कोणतीही DCC बँक असो त्यामध्ये तुमचं सिलेक्शन पक्क करा. ठीक आहे, धन्यवाद. तर विद्यार्थी मित्रांनो, सर्वात पहिला प्रश्न इथे बघू शकता, एक सागरी नॉटिकल मैल म्हणजे किती किलोमीटर अंतर आहे. ठीक आहे, थोडंसं झूम करून घेतो. तर इथे बघू शकता विद्यार्थी मित्रांनो, एक सागरी नॉटिकल म्हणजे किती किलोमीटर अंतर आहे. तर याचं जे ऑप्शन आहे विद्यार्थी मित्रांनो, 1 किलोमीटर, 1.5 किलोमीटर, ठीक आहे, 1.5 किलोमीटर, त्यानंतर 1.85 किलोमीटर. तर 1.85 किलोमीटर जे आहे ते आपलं करेक्ट आन्सर आहे. ओके, त्यानंतरचा प्रश्न विद्यार्थी मित्रांनो जाणून घेऊ, योग्य प्रतीच्या ब्लिचिंग पावडरमध्ये TCl क्लोरीनचे प्रमाण रिकामी जागा इतके असावे. तर याचा ऑप्शन आहे आपल्याजवळ 33%, 80.90%, 15%, 10%. तर 33%, 33% जे आहे विद्यार्थी मित्रांनो याचा करेक्ट आन्सर होणार आहे. ओके, त्यानंतर अनुशासिकाचे दुसरे नाव काय आहे. तर ऑप्शन आहे आपल्याजवळ अंतस्त्य, उष्मे, कठोर वारे, वर्ण, त्यानंतर परसवर्ण. तर परसवर्ण जे आहे विद्यार्थी मित्रांनो याचा करेक्ट आन्सर होणार आहे, अनुनासिकाचे दुसरे नाव. ओके, त्यानंतर डेंग्यूचा आजार डासाच्या कोणत्या प्रजातीमुळे होतो. ॲडिस इजिप्ती हे जे विद्यार्थी मित्रांनो याचा करेक्ट आन्सर आहे. यांनी जो आहे तो डेंग्यूच्या आजाराच्या प्रजातीमुळे ॲडिस इजिप्ती हा जो आहे विद्यार्थी मित्रांनो आजार होतो. ओके, यामधला कोणतेही प्रश्न विद्यार्थी मित्रांनो तुमच्या अपकमिंग DCC बँकेत रिपीट होऊ शकतो. त्यासाठी व्हिडिओ पूर्ण नक्की बघा, जेणेकरून कोणताही प्रश्न तुमच्याजवळ पेपरमध्ये आला तर तुम्ही त्याला सॉल्व्ह करता यायला पाहिजे. ओके, त्यानंतर शाकुंतला या संस्कृत नाटकाचा मराठी अनुवाद खालीलपैकी कोणी केला आहे. ऑप्शन आहे आपल्याजवळ महादेव शास्त्री कोल्हटकर, त्यानंतर परशुराम गोडबोले, त्यानंतर शिवरामजी खैरे, त्यानंतर कृष्णशास्त्री राजवाडे. तर राजवाडे जे आहे विद्यार्थी मित्रांनो याचं जे आहे करेक्ट आन्सर होणार आहे. त्यानंतर किडनी स्टोन कोणत्या पदार्थामुळे. हा जो आहे विद्यार्थी मित्रांनो रिपीटेड प्रश्न आहे, हा वारंवार विचारला जात असते. तर तुम्ही शरीराच्या निगडीत जेवढे प्रश्न आहे, ठीक आहे, हार्टबीट एका मिनिटात किती धावते, त्यानंतर शरीरात किती बोन्स असतात म्हणजे हाडं असतात आपल्या, ठीक आहे, हे सर्व क्वेश्चन तुम्ही करून जा, जेणेकरून एक्झाममध्ये आल्यास तुम्ही टॅकल करू शकता. तर इथे बघू शकता किडनी स्टोन कोणत्या पदार्थामुळे होतं, तर कॅल्शियम ऑक्सलेट. ठीक आहे, कॅल्शियम ऑक्सलेट ज्यांना होतं विद्यार्थी मित्रांनो त्यांचे किडनीत जे आहे तो किडनी स्टोन निर्माण होतो. त्यानंतर नेक्स्ट प्रश्न,
पिण्याचे पाणी शुद्धीकरणासाठी वापरल्या जाणाऱ्या ब्लिचिंग पावडरमध्ये रिकामी जागा क्लोरीन मात्रा असावी. तर 33% जे आहे विद्यार्थी मित्रांनो पाण्याच्या तुलनेत ब्लिचिंग पावडर मध्ये क्लोरीनची मात्रा असावी. ओके. त्यानंतर हातपंपाच्या आणि शुद्धीकरणासाठी रिकामी जागा एवढी ब्लिचिंग पावडर लागते. तर 300 ते 400 ग्राम जे आहे ते हातपंपाच्या पाणी शुद्धीकरणासाठी आणि ब्लिचिंग पावडरसाठी विद्यार्थी मित्रांनो लागते. 300 ते 400. ओके. 300 ते 400 ग्राम. त्यानंतर नेक्स्ट प्रश्न, त्वचेचा बाह्य थरास रिकामी जागा म्हणतात. त्वचेच्या बाह्य थरास जे आहे ते एपिडर्मिस जे विद्यार्थी मित्रांनो त्वचेच्या बाह्य थरास म्हटल्या जाते. शिवाजी महाराजांचा राज्याभिषेक कोणत्या गडावर झाला हे सर्वांना माहीत असायला पाहिजे. रायगडावर जे आहे तो राज्याभिषेक झालेला होता. ठीक आहे. त्यानंतर 3, 5, 2, 7 हे अंक एकदाच वापरून तयार होणारी सर्वात मोठी आणि सर्वात लहान संख्या यांची बेरीज विचारलेली आहे. ठीक आहे. तर 9889. यावर विद्यार्थी मित्रांनो तुम्ही यूट्यूबवर सर्च करा टॉपिक. हा जो अशा प्रकारचे प्रश्न जे आहेत ते DCC बँकेत विचारले जातात. 3, 5, 2, 7 या जागी कोणतीही संख्या असू शकते आणि इथे प्रश्न थोडासा चेंज होऊ शकते. यामध्ये सर्वात मोठी संख्या कोणती किंवा सर्वात लहान संख्या कोणती किंवा दोन्ही संख्या वजा केल्यास कोणती संख्या निर्माण होते किंवा दोन्ही संख्या प्लस केल्यास कोणती संख्या निर्माण होते यावर तुम्ही एखादा व्हिडिओ नक्की पहा. ठीक आहे. 2-3 टॉपिक जरी तुम्ही पाहिले तर विद्यार्थी मित्रांनो तुम्हाला हा जो आहे 1 मार्क नक्की मिळून जाईल. त्यानंतर खालील अंक मालिकेत रिकाम्या जागी कोणती संख्या येईल? 2, 4, 16. आता नेक्स्ट संख्या कोणती आहे ते आहे 256. जे आहे विद्यार्थी मित्रांनो इथे स्क्वेअर जे आहे ते चालू आहे. तो 16चा स्क्वेअर जो आहे तो 256 होतो. त्यानंतर नेक्स्ट प्रश्न, टर्नर सिंड्रोम कशामुळे होतो? तर इथे ऑप्शन दिला आहे सेक्स क्रोमोझोम एन्यूप्लॅइडी. ठीक आहे. नाव थोडेसे कठीण आहे. तर याने जे आहे विद्यार्थी मित्रांनो तो टर्नर सिंड्रोम होतो. ओके. त्यानंतर सातारा येथील सज्जनगड या किल्ल्यास दुसरे नाव काय आहे? तर याला विद्यार्थी मित्रांनो परळीचा किल्ला असे म्हटले जाते. साताऱ्याजवळील जो सज्जनगड आहे त्याला परळीचा किल्ला असे म्हटले जाते. ओके. त्यानंतर भारतीय व्यापारी बँक आणि 20 व त्यापेक्षा अधिक शाखा असलेल्या परकीय बँकांसाठी अग्रक्रम क्षेत्रात कर्ज पुरवठ्याचे बंधन रिकामी जागा अनुक्रमे किती आहे? ठीक आहे. अनुक्रमे किती आहे? ते ही 40% 40% जे आहे विद्यार्थी मित्रांनो ते दोघांसाठी जे आहे ते नियमानुसार केलेले आहे. त्यानंतर नेक्स्ट प्रश्न, नागरी सहकारी बँकांना बँकिंग नियमन कायदा 1949 केव्हा लागू करण्यात आलेला होता? तर ऑप्शन आहे आपल्याजवळ 1962, 64, 1966 आणि 1968. तर 1966 सी ऑप्शन करेक्ट आन्सर होणार आहे. त्यानंतर 1997 मध्ये पुढीलपैकी कोणत्या अध्यक्षतेखाली बँक क्षेत्र सुधारणा समिती नावाने एक समिती स्थापन करण्यात आली आहे? त्या समिती जे आहे विद्यार्थी मित्रांनो एम नरसिंहन यांनी जे ते स्थापन केलेली होती. त्यानंतर नेक्स्ट प्रश्न, सर्व भारतीय व्यापारी बँका व अग्रक्रम क्षेत्र कर्ज पुरवठा यांची वार्षिक बंधनं किती टक्क्याची आहे? याचे जे करेक्ट आन्सर आहे ते आहे 40%. ठीक आहे. 40%. त्यानंतर नेक्स्ट प्रश्न, बँकेचा दर हे पतनियंत्रणाचे कोणते साधन आहे? तर हे जे आहे संख्यात्मक साधन आहे पतनियंत्रणाचे बँकांचे. त्यानंतर नेक्स्ट प्रश्न आपण जाणून घेऊ, मनस्ताप हा शब्द खालीलपैकी कोणत्या संधीचे उदाहरण आहे? तर विसर्ग संधीचे जे आहे विद्यार्थी मित्रांनो मनस्ताप हे उदाहरण आहे. त्यानंतर ज्या तत्पुरुष समाजातील दोन्ही पदे एकाच विभक्ती म्हणजे प्रथमा विभक्तीत असतात तेव्हा त्यास रिकामी जागा असे म्हटले जाते. तर कर्मधारय जे आहे ते म्हटले जाते विद्यार्थी मित्रांनो लक्षात ठेवा. त्यानंतर 4 वेद, 18 पुराणे, सहस्त्र किरण यातील 4, 18 सहस्त्र या विषयांना रिकामी जागा म्हणतात. हा जो आहे प्रश्न अशा प्रकारचे सुद्धा प्रश्न DCC बँकेत आलेले आहे विद्यार्थी मित्रांनो. तर याचे गणनावाचक जे आहे ते विशेषण असे म्हटले जाते. ओके. त्यानंतर नेक्स्ट प्रश्न आपण जाणून घेऊ, खालील वाक्यातील गुण विशेषण प्रकार शोधा. तो यापेक्षा हुशार आहे. यामधील गुण विशेषण प्रकार जो आहे विद्यार्थी मित्रांनो तो तरत्वदर्शक तो प्रकार आहे. त्यानंतर पुढीलपैकी कृदंत ओळखा. तर टाकाऊ जो आहे विद्यार्थी मित्रांनो कृदंत आहे. कर्जाऊ, कुभारीन, बालक हे नाही आहे. त्यानंतर झाड पाडले या वाक्यात पाडले या क्रियापदाचा प्रकार ओळखा. तर हे प्रायोजक क्रियापद आहे विद्यार्थी मित्रांनो. संयुक्त क्रियापद नाही आहे, अनियमित सुद्धा नाही आहे आणि शक्य क्रियापद सुद्धा नाही आहे. ठीक आहे. त्यानंतर नेक्स्ट प्रश्न,
मुले झोपले असतील या वाक्याचा काळ कोणता? मुले झोपले असतील हा जो आहे विद्यार्थी मित्रांनो पूर्ण भविष्यकाळ आहे. ठीक आहे, मुले झोपले असतील म्हणजे यात भविष्यात होणारी क्रिया आहे, ही पूर्ण भविष्यकाळ आहे. ठीक आहे. त्यानंतर साधा भविष्यकाळ जर असता विद्यार्थी मित्रांनो तो सिंपल असता, तो सिंपल नाही आहे. त्यानंतर अपूर्णनीय आहे, साधा भूतकाळी आहे. पास्टमध्ये घडलेल्या घटनांना साधा भूतकाळ म्हणतात. त्यानंतर प्रयोग ओळखा. ठीक आहे, मला जांभळी अशी आवडते. ठीक आहे, जांभळी शाई आवडते, मला जांभळी शाई आवडते. यासाठी विद्यार्थी मित्रांनो प्रयोग दिलेला आहे. तर हा जो प्रयोग आहे तो अकर्मणी कर्तरी प्रयोग आहे. त्यानंतर पुढीलपैकी कोणत्या भाषेमधून अननस, पेरू, साबुदाणा हे शब्द मराठीमध्ये आलेले आहे? तर ते पोर्तुगीज या भाषेपासून विद्यार्थी मित्रांनो अननस, पेरू, साबुदाणा या शब्दाची निर्मिती झालेली आहे. त्यानंतर जो स्वदेशासाठी मरतो तो चिरंजीव होतो, अशी रिकामी जागा श्रद्धा होती. ते जे विद्यार्थी मित्रांनो श्रद्धा जोसेफ मॅझिनी यांची होती. राष्ट्रीय शिक्षण परिषदेची स्थापना कधी करण्यात आली? 15 ऑगस्ट 1906. 15 ऑगस्ट 1906ला विद्यार्थी मित्रांनो राष्ट्रीय शिक्षण परिषदेची स्थापना करण्यात आलेली होती. त्यानंतर जेव्हा विद्यार्थी मित्रांनो तुमची एक्झाम राहील त्यामध्ये RBIची स्थापना कधी झाली? ठीक आहे, रिझर्व्ह बँकेची स्थापना कधी झाली? त्यानंतर सेबीची स्थापना कधी झाली? ठीक आहे, त्यानंतर सहकारविषयी जेवढे की कायदे आहे हे कायदे तुम्ही कुठूनही गुगलहून म्हणा किंवा कुठूनही वाचून नक्की जा. ठीक आहे. त्यानंतर नवीन कायदे कोणते झाले, कधी झाले हे लक्षात ठेवा विद्यार्थी मित्रांनो. या टॉपिकवर तुम्हाला 5 ते 6 प्रश्न तुमच्या पेपरमध्ये पाहायला मिळू शकते, कोणत्याही शिफ्टमध्ये येऊ शकते, जेणेकरून तुम्ही अशा प्रकारचे क्वेश्चन पेपर तुम्ही नक्की पहा. ठीक आहे. कम्प्युटरची जी आपली PDF आहे विद्यार्थी मित्रांनो त्यामध्ये तुम्हाला दिलेली जाईल. ठीक आहे, DCC बँकेसाठी जी आपली कम्प्युटरची PDF आहे त्यामध्ये तुम्हाला डिटेल वाईज माहिती यामध्ये दिलेली आहे. त्यासाठी तुम्ही ते PDF नक्की चेकआउट करजा. ओके. त्यानंतर नेक्स्ट प्रश्न, मुंबई आणि महाराष्ट्र यांच्यातील नाते वर्णन करताना जशी गरुडाला पंख आणि वाघाला नख असे वर्णन कोणत्या कवीने केले? तर अण्णाभाऊ साठे यांनी केलेले आहे विद्यार्थी मित्रांनो. त्यानंतर भारताला रिकामी जागा किलोमीटरचा सागरी भूसीमा लागलेली आहे, ती आहे 15,200. त्यानंतर सागरी भूसीमा विचारलेली आहे विद्यार्थी मित्रांनो भारताला. ठीक आहे, आणि तुम्ही महाराष्ट्राला किती किलोमीटरचा लागला आहे हे कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा. त्यानंतर नेक्स्ट प्रश्न, अरबी समुद्रात बॉम्बे हाय हा खनिज तेल व नैसर्गिक वायू उत्खनन प्रकल्प कोणत्या वर्षी सुरू करण्यात आला? तर 3 फेब्रुवारी 1974ला जो आहे विद्यार्थी मित्रांनो नैसर्गिक वायू उत्खनन प्रकल्प सुरू करण्यात आलेला होता. त्यानंतर गावातून गोळा केलेल्या जमिनी महसुलातील किती वाटा ग्रामपंचायतीला मिळतो? तर हा जो आहे 30% वाटा जो आहे तो महसुलाला मिळतो. त्यानंतर किमान जीवनावश्यक गरजांची पूर्तता करण्यासाठी आवश्यक किमान उत्पन्नाचा अभाव यांचा संबंध दारिद्र्याच्या पुढीलपैकी कोणत्या प्रकाराशी येते? याचं जे करेक्ट आन्सर आहे ते निरपेक्ष दारिद्र्य, फर्स्ट जे आन्सर आहे ते करेक्ट आहे. त्यानंतर नेक्स्ट प्रश्न, सूक्ष्म चक्रवर्ती समितीच्या शिफारशीनुसार वास्तव्य तुटीच्या संकल्पनेचे योग्य अर्थबोधन करण्यासाठी खालीलपैकी कोणती संकल्पना आहे? महसुली तट ऑप्शन. त्यानंतर राजकीय तूट, प्रादेशिक तूट वरीलपैकी कोणताही नाही, तर ऑप्शन नंबर बी जे आहे ते राजकीय तूट करेक्ट आन्सर आहे. त्यानंतर रिझर्व्ह बँकेच्या संख्यात्मक पद्धतीत रिकामी जागाचा समावेश होतो. ऑप्शन आपल्याजवळ खुल्या बाजारातील कर्जरोख्यांची खरेदी विक्री, बँक रेट, राखीव निधीचे प्रमाण बदलते आणि वरीलपैकी सर्व. या ठिकाणी वरीलपैकी सर्व जे आहे विद्यार्थी मित्रांनो हे रिझर्व्ह बँकेच्या संख्यात्मक पद्धतीत रिकामी जागाचा समावेश होतो. तर खुल्या बाजारातील कर्जरोख्यांचा सुद्धा, त्यानंतर बँक रेट, राखीव निधीचे बदलते प्रमाण सर्वांचा जो आहे तो समावेश होतो. त्यानंतर चपातीकरिता वापरण्याच्या गव्हाचे शास्त्रीय नाव काय? ठीक आहे, तर याला जे आहे विद्यार्थी मित्रांनो ज्याची आपण चपाती जेवतो पोळी, ट्रिटिकम ॲस्टिव्हम हे जे आहे त्याला शास्त्रीय नाव आहे. ठीक आहे. त्यानंतर मेदापासून किती ऊर्जा रिकामी जागा उष्णांक मिळते? तर 9 किलो कॅलरी आणि ग्राम जे आहे ते मेदापासून मिळतो. त्यानंतर नैसर्गिक स्रोतातील कोणत्या घटकापासून चरबी आणि तेल मिळते? तर लिपिड या स्रोतापासून विद्यार्थी मित्रांनो चरबी आणि तेल मिळते. त्यानंतर नेक्स्ट प्रश्न आपण जाणून घेऊ, बंची टॉप हा रोग विशेषतः कोणत्या पिकामध्ये आढळतो? तर केळी या पिकामध्ये विद्यार्थी मित्रांनो बंची टॉप हा रोग जो आहे तो आढळतो. त्यानंतर नेक्स्ट प्रश्न आपण जाणून घेऊ, खालीलपैकी कोणता आजार बरा करण्यास अग्रिमायसिन वापरतात? तर कवक विद्रव्य आजार जो आहे
तो मायक्रीन अग्रीमायसिन यासाठी वापरला जातो. त्यानंतर वनस्पतीच्या योग्य वाढीसाठी एकूण किती अन्नद्रव्याची आवश्यकता असते? तर वनस्पतीच्या 16 जे आहे विद्यार्थी मित्रांनो अन्नद्रव्याची आवश्यकता असते योग्य वाढीसाठी. त्यानंतर 12व्या वित्त आयोगाच्या केंद्राच्या स्थूल महसुलातील किती टक्के वाटा हा राज्य सरकारांना दिला जातो? तर 38% म्हणजे 38% जो वाटा आहे तो महसुलातील टक्के वाटा राज्य सरकारांना 38% दिला जातो. त्यानंतर नेक्स्ट प्रश्न, पेटंट तिसरी सुधारणा आणि बीज कायदा भारत सरकारने केव्हा लागू केला? तर 2004 साली जो आहे विद्यार्थी मित्रांनो लागू केलेला होता. त्यानंतर नेक्स्ट प्रश्न आपण जाणून घेऊ. 1919च्या आर्थिक सुधारणा लागू केल्यानंतर MRTP कायद्याची जागा खालीलपैकी कोणत्या कायद्याने केली? तर हा जो आहे विद्यार्थी मित्रांनो सरकारी आणि खाजगी भागीदारी कायदा 2001. हा जो आहे खूप इम्पॉर्टंट प्रश्न आहे. तुम्ही नक्की याचा स्क्रीनशॉट काढून घ्या किंवा लक्षात ठेवून द्या. त्यानंतर पुढील वाक्याचे विद्यार्थी वाक्यात रूपांतर कसे होईल? केवढी ही उंच इमारत, हे जे वाक्य आहे विद्यार्थी मित्रांनो केवढी उंच इमारत ही याचे विधानार्थी वाक्य करत आहे. तर सिंपल वाक्य करायचं आहे, ही इमारत खूप उंच आहे. हे जे आहे विद्यार्थी मित्रांनो सिंपल वाक्य जे आहे म्हणजे विधानार्थी वाक्य होऊन जाईल. त्यांना किती उंच इमारत ही हे वाक्य होणार नाही. उंच इमारत हे किती आहे, त्यानंतर उंच खूप उंच आहे ही इमारत ही सुद्धा होणार नाही. सिंपल वाक्य तयार करायचं आहे, ही इमारत खूप उंच आहे. त्यानंतर भारत पाकिस्तान नियंत्रण रेषेवरील LOC कोणत्या गावाला राष्ट्रीय एकात्मता ग्राम म्हणून घोषित करण्यात आलेले आहे? तर ते आहे हुन्नर गाव. ओके. त्यानंतर नेक्स्ट प्रश्न आपण जाणून घेऊ. विमा क्षेत्रात थेट परकीय गुंतवणुकीची मर्यादा 49% किती टक्क्यापर्यंत वाढवण्याची घोषणा करण्यात आलेली आहे? तर ते आहे 74%, 74%. ठीक आहे. त्यानंतर जागतिक आरोग्य संघटने म्हणजे WHO कोणत्या देशाला नुकतेच मलेरिया मुक्त देश घोषित केले आहे? ते आहे चायना. चायना जो आहे विद्यार्थी मित्रांनो मलेरिया मुक्त देश आहे. त्यानंतर लंडन वेनल्सली स्टेडियमवर झालेल्या युरो 2020 ट्रॉफी स्पर्धेचे विजेतेपद कोणी पटकावलेले आहे? तर ते इटली या देशाने पटकावलेले आहे. ठीक आहे. ऑलिम्पिकमध्ये झालेले जेवढे गोल्डन आणि सिल्वर आणि इंडियन जेवढेही पीपल असेल विद्यार्थी मित्रांनो त्यांनी मेडल जिंकलेले असेल यावर्षी, ते तुम्ही एकदा नक्की वाचून जा. त्यानंतर नेक्स्ट प्रश्न, जेव्हा चलनक्षम दस्तऐवजाचा पृष्ठांकन किंवा अडत पैसे कोणाला द्यावेत हे दस्तऐवजावर न लिहिता केवळ स्वाक्षरी करिता असल्यास त्याला रिकामी जागा म्हणतात. तर त्याला कोरे पृष्ठांकन असे म्हटले जाते. भारताची पहिली मोबाईल ऑनली बँक 2016 मध्ये DG बँक ही कोणत्या बँकेने सुरू केलेली होती? तर ही TSB बँकेने जे आहे ते सुरू केलेली होती. ठीक आहे. 2016 मध्ये, वर्षसुद्धा इम्पॉर्टंट आहे. रिकामी जागा समितीद्वारे भारतातील वित्तीय प्रणालीतील सुधारणा प्रक्रियांना सुरुवात केली. तर याचं जे करेक्ट आन्सर आहे विद्यार्थी मित्रांनो ते आहे नरसिंहम समिती. ओके. त्यानंतर नवीन प्रश्न, धनादेश आणि बिले जमा करण्याचे कर्तव्य घेताना कारण रिकामी जागा त्यांना ते सेवा म्हणून कार्य करायचे आहे. पैसे गोळा करणे आणि भरणे यासारख्या सेवा करण्यासाठी ग्राहकांनी बँकेला दिलेली लेखी सूचना रिकामी जागा मध्ये नमूद केलेली आहे. ते स्थायी सूचना पुस्तकामध्ये नमूद केलेली आहे. जेव्हा एखादी बँक कॉर्पोरेट व्यक्तीला कर्ज देते तेव्हा रिकामी जागा संबंध असतो. ठीक आहे. तो आहे धनको ऋणको. बरोबर आहे. धनको ऋणको. जेवढे कॉमर्सचे स्टुडंट असतील त्यांना विषयी यामध्ये सहकारमध्ये थोडंसं प्राधान्य मिळणार आहे. सिग्ध पदार्थाचा प्रमुख स्रोत काय आहे? तर सिग्ध जे पदार्थ आहे त्यामध्ये शेंगदाणा, वनस्पती, तूप आणि खोबरे हे जे आहे सिग्ध पदार्थाचे प्रमुख स्रोत आहे. त्यानंतर पिण्याच्या पाण्यामध्ये फ्लोराईडचे प्रमाण रिकामी जागा लिटर असते तर 0.5 ते 0.8. ठीक आहे. 0.5 ते 0.8 मिलीग्राम इतके प्रमाण जे आहे ते पाण्यामध्ये फ्लोराईडचे प्रमाण असते लिटरमध्ये. त्यानंतर राष्ट्रीय हिवताप नियंत्रण कार्यक्रम रिकामी जागामध्ये सुरू करण्यात आलेला आहे. तर याचं जे करेक्ट आन्सर आहे ते 1953. त्यानंतर केंद्रीय हिवताप नियंत्रण संस्था कोठे आहे? तर हे हिमाचल प्रदेश कैसोली या ठिकाणी आहे. त्यानंतर जयपूरला जे आहे विद्यार्थी मित्रांनो पिंक सिटी म्हणून म्हटलं जाते. त्यानंतर मुंबई महाराष्ट्राची राजधानी भारताची जी आहे ती आर्थिक राजधानी आहे. हे सुद्धा तुम्ही लक्षात ठेवायला पाहिजे. ठीक आहे. RBIचे मुख्यालय कुठे आहे? ठीक आहे. त्यानंतर SBIचे मुख्यालय कुठे आहे? बँक ऑफ बरोडाचे मुख्यालय कुठे आहे?
हे सुद्धा तुम्ही लक्षात ठेवा. त्यानंतर पाण्याचा pH मूल्य रिकामी जागा एवढा आहे म्हणून पाण्याला उदासीन घटक म्हणतात. तर pH मूल्य जे आहे तो 7 आहे. ठीक आहे. त्यानंतर मीनाबंकम हे आंतरराष्ट्रीय विमानतळ कुठे आहे? तर हे चेन्नई या ठिकाणी आहे. ठीक आहे, चेन्नई. त्यानंतर नेक्स्ट प्रश्न, महाराष्ट्र सरकारने राज्य फुलपाखरू म्हणून रिकामी जागा फुलपाखराला मान्यता दिली आहे. तर हे ब्लू मॉर्मून जे आहे विद्यार्थी मित्रांनो महाराष्ट्राचे राज्य फुलपाखरू म्हणून आहे. ठीक आहे. महाराष्ट्राचा जो राज्य प्राणी आहे तो तुम्ही कमेंट बॉक्समध्ये मला नक्की सांगा. त्यानंतर प्राणहिता नदी महाराष्ट्राच्या रिकामी जागा वन्यजीव अभयारण्याच्या पश्चिम सीमेवर वाहते. तर ती चपराडा या ठिकाणी वाहते. त्यानंतर भारतातील किती मध्यवर्ती बँका आहे? तर एक जे आहे विद्यार्थी मित्रांनो मध्यवर्ती बँक आहे. ठीक आहे. तर सर्वात रिपीटेड प्रश्न जो आहे विद्यार्थी मित्रांनो तो असा आहे की बँकांची बँक म्हणून कोणाला ओळखले जाते? बँकांची बँक म्हणून कोणाला ओळखले जाते विद्यार्थी मित्रांनो कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा. बँकांची बँक हा जो विद्यार्थी मित्रांनो जास्तीत जास्त DCC बँकेत रिपीट झालेला प्रश्न आहे. त्यानंतर इथे बघू शकता रिझर्व्ह बँकेवर तुम्हाला क्वेश्चन DCC बँकेत दिसणार म्हणजे दिसणार. त्यामुळे इथे बघू शकता 2 लागोपाठ 2 प्रश्न आलेले आहे विद्यार्थी मित्रांनो. रिझर्व्ह बँकेवर तुम्हाला 2 किंवा 5 किंवा 6 अशा प्रकारचे क्वेश्चन दिसणार आहे. त्यासाठी रिझर्व्ह बँकेवरील प्रश्न तुम्ही नक्की करून जाता. भारताच्या केंद्रीय बँकेला रिझर्व्ह बँक म्हणतात. ठीक आहे. ती सर्व अनुसूचित बँकांना रोख रकमेचा साठा सांभाळणे हे कार्य करते. त्यानंतर रिझर्व्ह बँकेचा संख्यात्मक पद्धती रिकामी जागाचा समावेश होतो. तर वरीलपैकी सर्व कशाचा समावेश होतो रिझर्व्ह बँकेच्या संख्यात्मक पद्धतीत? खुल्या बाजारातील कर्जरोख्यांची खरेदी विक्री, बँक रेट, राखीव निधीचे प्रमाण बदलते. त्यानंतर भारतीय व्यापारी बँकामार्फत खालीलपैकी कोणत्या मार्गाने सर्वाधिक कर्जे व अग्रिम दिली जातात? तर रोख. ठीक आहे. त्यानंतर नेक्स्ट प्रश्न आपण जाणून घेऊ. 2005 ते 6 पासून सुरू करण्यात आलेले प्रादेशिक ग्रामीण बँकेचे विलिनीकरण कोणत्या समितीच्या शिफारशीच्या आधारे केले आहे? तर A.V. सरदेसाई कार्यगट यांच्या थ्रू केलेले आहे. जर 4/5 ही ₹1,16,800 किमतीची इन्स्टंट असेल तर त्या इन्स्टंटची 3/7 पट किती असेल? तर हे 9,000 याचे करेक्ट आन्सर होणार आहे. ठीक आहे. त्यानंतर 120 आणि 3,000 दरम्यान किती पूर्ण वर्ग आहे? तर 7 पूर्ण वर्ग आहे विद्यार्थी मित्रांनो. ठीक आहे. त्यानंतर इथे रिझनिंगवर प्रश्न दिले आहे. A आणि B चे वय सध्या अनुक्रमे 5-6 प्रमाणात आहे. त्यानंतर 6 वर्षानंतर हे अनुक्रमे 6-7 होईल. त्यानंतर 5 वर्षापूर्वी B चे वय काय आहे? तर 31 वर्ष 31st इयर जे आहे ते याचा करेक्ट आन्सर होणार आहे. त्यानंतर एका शाळेत मुले आणि मुलीचे प्रमाण 4/5 आहे आणि 100 मुली शाळा सोडून गेल्या तर त्याचे प्रमाण 6/7 बनते. शाळेत मुले किती आहे? तर यापैकी नाही. हे जे याचा करेक्ट आन्सर होणार आहे. ठीक आहे. त्यानंतर X आणि Y एकमेकांच्या व्यस्त प्रमाणात आहे. ठीक आहे. जेव्हा X बरोबर 12 तेव्हा Y बरोबर 9 आहे. X आणि Y चे संबंधित मूल्य असू शकणार नाही अशी खालीलपैकी जोडी कोणती? तर 24 आणि 18. अशा प्रकारे प्रश्न जे आहे विद्यार्थी मित्रांनो ते तुम्हाला DCC बँकेत पाहायला मिळतील. ठीक आहे. तर तुम्ही याचं स्क्रीनशॉट नक्की काढून घ्या किंवा आपले क्वेश्चन पेपर परचेस करून घ्या विद्यार्थी मित्रांनो जेणेकरून तुम्हाला DCC बँकमध्ये हेल्प होऊन जाईल. ठीक आहे. आपले विद्यार्थी सिलेक्ट होत आहे. तुम्ही सुद्धा सिलेक्ट व्हा. 1000 रुपये तर तुम्ही फीस भरलीच असेल विद्यार्थी मित्रांनो. तर अभ्यास करताना कोणतीही कंजूसी तुम्ही करू नये. ठीक आहे. भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये. व्हिडिओ जर आवडला असेल तर व्हिडिओला लाईक नक्की द्या. DCC बँकेचा प्रिपरेशन करणाऱ्या आपल्या मित्रांना नक्की शेअर करा. आता विद्यार्थी मित्रांनो लागोपाठ वेगवेगळ्या सिटीतल्या DCC बँकेत जे आहे ते भरती येणं सुरुवात झालेली आहे विद्यार्थी मित्रांनो. ठीक आहे. आता नुकतेच पुणे DCC बँक असो. ठीक आहे. त्यानंतर लातूरची येणार आहे. त्यानंतर अमरावतीची येणार आहे. त्यानंतर अशाच प्रकारे वेगवेगळ्या सिटीची जे आहे DCC बँकेची एक्झाम जे आहे विद्यार्थी मित्रांनो होणार आहे. ठीक आहे. भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये. व्हिडिओला लाईक करून चॅनलवर नवीन असल्यास चॅनलला सबस्क्राईब नक्की करून द्या. धन्यवाद.